तर मित्रांनो गडबड करू नका, गोंधळ करू नका, लावतो बरोबर तुमचा कार्यक्रम मी। कारण आजचा जो कार्यक्रम आहे तो आपला अलाइट मोशन मध्ये होणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ एकदम असा विषाहार होणार आहे। ठीक आहे, तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याजवळ अलाइट मोशन असणं खूप गरजेचं आहे, आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक काम करा, कारण व्हिडिओला दिवसात आलाय तुम्हाला माहित नसेल की अलाइट मोशन कुठे भेटतंय, काय विषय आहे, तर तुम्हाला काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, तिथे तुम्हाला आपलं अलाइट मोशन भेटून जाईल आणि सर्व मटेरियल सुद्धा व्हिडिओच्या आधीच भेटतं, त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। तर चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू। पण तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे सांगायचं एवढंच आहे की तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो करून एक मेसेज करा, आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढूया। तर चला जरा वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करू। चला व्हिडिओला एक लाईक करून टाका, व्हिडिओला चालू करूया। क्या रे, चश्मे में एकदम हीरो लग रहा हूँ ना मैं। क्या रे, चश्मे में एकदम हीरो लग रहा हूँ ना मैं। तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी अलाइट मोशन ॲपला ओपन करून घ्यायचं आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बीटमार्क आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट लिंक असेल, त्याला तुम्ही तुमच्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या। अलाइट मोशन नसेल तर टेलिग्रामवरून घ्या आणि सर्व मटेरियल सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, घ्या। या प्रॉब्लेम मला इंस्टाग्रामवर मेसेज करा। ओके, चला सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं। त्या अशा प्रकारे आपला बीटमार्क आहे, बघू शकताय। ओके, हां सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे, तर हे जेवढे काय हे बीटमार्क आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे। कसं एकदम सिम्पल आहे, प्लसवरती क्लिक करा, मीडियावरती क्लिक करा आणि जो आपला फोटो आहे काय किंवा फोटो तुम्हाला फक्त काय करायचं आहे, अशा पद्धतीने फोटोला ॲड करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचं आणि पहिल्या बीटपर्यंत त्याला अशा पद्धतीने ओढून घ्यायचा। दुसरा जो फोटो असेल तो दुसरा फोटो एकदा सॉन्ग आहे का, हां ओके। तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, आता चष्मा घातलेला जो आपला फोटो असेल तो फोटो तुम्हाला इथं लावायचा आहे। ओके, हे अशा प्रकारे लावू शकताय। याला सिम्पली 3 डॉटवरती क्लिक करा, फिल कॉम्पोजिशन एरिया करा आणि इथपर्यंत ओढून घ्या, संपला विषय। ओके, विषय हार्ड आहे। हे अशा पद्धतीने तुम्ही फक्त सर्व फोटो जे आहे ते वळीन लावून घ्या आणि वरी फिल कॉम्पोजिशन एरिया करून टाका। ओके, हां तर चला सगळं एवढं करून घ्या, मी सुद्धा करून घेतो लास्टपर्यंत। ओके, तर तुम्ही बघू शकताय काय अशा पद्धतीने मी विषय करून घेतलेला आहे, एकदम असं जबरदस्त आणि नाद खुळा। ओके, तर आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे, तर मी सांगतो तेवढं करा, नीट करा फक्त। विषय कसा म्हणजे एकदम जबरदस्त होतोय बरं का। हां हे बघू शकता, फोटो मी अशा पद्धतीने ॲड करून घेतलो आहे सगळे। आता एवढं झालं की एकदम स्टार्टिंगला यायचं आहे आणि सिम्पली प्लसवरती टॅप करा, मीडियावरती टॅप करा आणि हे जो आपला इमोजी आहे या इमोजी पेंजीला ॲड करून एकदम लास्टपर्यंत या आणि ह्या ऑप्शनवरती क्लिक करून इथपर्यंत ओढून घ्या। याला सिम्पली काय करा, मग ट्रान्सफरवरती क्लिक करा आणि वरच्या साईडला इथं ह्या असं थोडं बारीक करा आणि बारीक करून ह्या कोपऱ्यात ह्याला इथं अशा पद्धतीने ॲडजस्ट करून विषय करून टाका ह्याचा सुद्धा। ओके, हे बघू शकता अशा पद्धतीने। एवढं झालं की साईडला क्लिक करून बॅक या, हे अशा पद्धतीने दिसेल आता विषय। आता एवढं झालं तर काय करायचं, इथं आपल्याला शेक इफेक्ट लावायचे आणि शेक इफेक्ट लावण्यासाठी काय करायचं माहिती आहे का, विषय नीट एकदा काय करा माहिती आहे, एकदम अशा पद्धतीने बॅक यायचं आणि काय करायचं माहिती आहे, शेक इफेक्ट आहे, शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचा। पहिला फोटो त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करायचं। सिम्पली अशा पद्धतीने बॅक यायचं, बीटमार्क ओपन करायचं आणि जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन हा इफेक्ट तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे अशा पद्धतीने। ठीक आहे, आता एवढंच झालं की साईडला क्लिक करून बॅक या आणि परत काय करा, आपला शेक इफेक्ट ओपन करा, जो आपला दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करा आणि नंतर इफेक्ट जाऊ 3 डॉटवर जावा, कॉपी पेस्ट करून घ्या। काय अशा पद्धतीने बघू शकता, एकदम असा विषय नादगोळा पद्धतीने। ओके, अशा पद्धतीने सिम्पली अशा पद्धतीने बॅक या, परत बीटमार्क ओपन करा आणि बीटमार्क ओपन केल्यानंतर जो आपला दुसरा फोटो आहे हा वाला, ह्याच्यावरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉट आणि इफेक्ट पेस्ट करून टाका अशा पद्धतीने, एकदम असा नादगोळा। ओके, तेवढं झालं की सिम्पली काय अशा पद्धतीने बॅक या आणि परत बीटमार्क ओपन करा, शेक इफेक्ट ओपन करा आणि शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर काय अशा पद्धतीने इफेक्ट आहे आपला हा वाला चौथ्या फोटोवर। ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने तिसऱ्या फोटोवर सिम्पली त्याच्यावरती क्लिक करा, इफेक्ट 3 डॉट आणि कॉपी पेस्ट करून घ्या। सिम्पली अशा पद्धतीने बॅक या, बीटमार्क ओपन करा आणि बीटमार्क ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं माहिती आहे, हे 14.18 सेकंद आहे। इथून पुढचे जेवढे आपले फोटो आहेत त्या फोटोवरती सिम्पली तुम्हाला इफेक्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉट इफेक्ट पेस्ट करायचं काय अशा पद्धतीने। ठीक आहे, आता सिम्पली याला कुठपर्यंत पेस्ट करायचं माहिती आहे, तर हे बघू शकताय, हे छोटे 10.29 सेकंद, या 10.29 सेकंदच्या अलीकडे जेवढे फोटो आहेत त्या आणि 4.18 त्याच्यामध्ये जेवढे आपले फोटो आहे त्या फोटोवरती सिम्पली अशा पद्धतीने हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर चला मी करून घेतो, तुम्ही सुद्धा करून घ्या।
ओके, मॅटर सॉल्व्ह झाला आहे, सगळा विषय गंभीर. ओके, सगळं बघू शकता एकदम विशाळ पद्धतीने मी इथपर्यंत इफेक्ट पेस्ट केलं. आता छोटे छोटे बीटमार्क दुसरा करायचा आहे आणि छोटे छोटे बीटमार्कच्या मध्येच हे मोठा बीटमार्क आहे बघू शकता. इथं सुद्धा तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करायचं बघू शकता. एकदम असा विषय गंभीर आणि लास्टला आहे संपला विषय. तिथून बॅक या आणि शेक इफेक्ट ओपन करा आणि लास्टचा जो आपला फोटो आहे लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्या. सिम्पली अशा पद्धतीने बॅक येऊन बीटमार्क ओपन करा. म्हणजे आपले छोटे छोटे लेअरचे आता फोटो राहिले ते बघू शकता. हे वाले खोटा आहे भाई. 10.29 सेकंद हे बघू शकता छोटे लेअरचे हे. आणि इथून मोठा फोटो संपला की ते एक आहे हे बघू शकता. अशा पद्धतीने हे जेवढे आपले छोटे फोटो आहेत काय या छोट्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा. एकदम सोपा विषय हे अशा पद्धतीने करून घ्या. मी सुद्धा करून घेतो. ओके, दॅट सेट बघू शकता. अशा पद्धतीने सर्व जे आपले फोटो होते छोटे लेअरचे त्याच्यावरती सुद्धा इफेक्ट पेस्ट करून झालेला आहे. आणि आपला इथं व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट झाला. याच्यामुळे तुमचा लोगो वगैरे तुम्ही लावू शकता जर लावायचा असेल तर. आणि नसेल तर काय विषय नाही, नका लावू, विषय गंभीर. ओके, आता एवढं झाल्यानंतर काय करा, व्हिडिओला एक्सपोर्ट करायचा एकदम सोपा विषय आहे. सिम्पली वर एक्सपोर्टचं बटन याच्यावरती क्लिक करा आणि व्हिडिओच्या पुढे ऑप्शन याच्यावरती क्लिक करा आणि इथं 1080 ठेवा. कारण विषय कसा यूट्यूबला पोस्ट करायचा आपल्याला, इंस्टाग्रामला करायचं असेल तर एवढंच ठेवा, काही विषय नाही. आणि कोड 1 नंबर ठेवायचा, फ्रेम रेट फुल, क्वालिटी फुल. आणि एक्सपोर्टच्या बटनवर सिम्पली क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं. काय अशा पद्धतीने आपला व्हिडिओ 100% एक्सपोर्ट होतो. गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी पुढे तुम्हाला सेव्हचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून टाका. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद.